आणि मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी ही जी सगळी विधानं केलेली आहेत त्याविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। अतुल लोंढे सध्या फोन लाईनवरून आहेत। अतुलजी, सगळ्यात महत्त्वाचं विधान जे केलंय की लोकसभा निवडणुकीमुळे मवियामध्ये खेचाखेची झाली, मात्र विधानसभेला तूतू मैमे झाला आणि आमच्या हवा डोक्यात गेली आणि त्यामुळे यश मिळू शकलं नाही लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आपण त्यांची ती मुलाखत ऐकली असेल, काय वाटतं आपल्याला याविषयी? नाही, असं आहे की पराभवाचं आत्मपरीक्षण केलंच पाहिजे। हो, आणि तीन पक्ष एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही त्यांच्या विरोधात लढलेलो, ते आमच्या विरोधात लढलेले, आणि अशा परिस्थितीमध्ये सीटांचं वाटप जे आहे ते लोकसभेत असो किंवा विधानसभेत असो थोडाफार जे आहे ते प्रॉब्लेम झालेच आहे, याच्यात काही दुमत नाही। पण निवडणुकीमध्ये जो गडबड घोटाळा झालेला आहे त्याचा या मुलाखतीमध्ये काही विशेष उल्लेख आला नाही। तो यायला हवा होता, कारण की अशा पद्धतीनं जे हार झालेली आहे ती लोकांना पण पटली नाही की एवढं बीजेपीचं तर काही होतं नाही। बीजेपीच्या ग्राउंडवर शेतकरी नाराज होता, सोयाबीनचा भाव नव्हता, कांद्याचे प्रश्न होते, बेरोजगारीचे प्रश्न होते, एमपीएससीच्या पेपर लीकचे प्रश्न होते। अशा अनेक प्रश्नातून लोकसभेमध्ये जे आहे ते मतदान झालं। मग खेचाखेची लोकसभेत झाली तर यश मिळालं आणि विधानसभेमध्ये थोडेफार तुतुमैमती होतच असते। बीजेपीत नव्हती का तुतुमैमय? बीजेपीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार याच्यावर होतं, शिंदे होणार, देवेंद्र फडणवीस होणार की तावडे होणार, असे अनेक प्रश्न होते। इकडच्या बातम्या येत होत्या, तिकडच्या बातम्या येत होत्या। मला असं वाटतं की जी निवडणुकीमध्ये घोटाळा झालेला आहे तो लोकशाहीचं चिरहरण करणारा होता, त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे। आणि काही गोष्टी चुका झाल्या असतील ना, त्यात काही जुमत असण्याचं कारण त्याच्या आत्मपरीक्षणाचा तो बोध आहे। पण या निवडणुकीमध्ये या मुलाखतीमध्ये जो गडबड घोटाळा झाला, ज्या बाहेर काढले पुराव्यानिशी, त्याची पण थोडी चर्चा झाली असती तर थोडं समर्पक राहिलं असतं। पण ठीक आहे, त्याचीही चर्चा व्हायला हवी होती, मात्र हाही मुद्दा व्हॅलिड आहे, आत्मपरीक्षण करायला हवं असं तुम्ही म्हणताय। धन्यवाद अतुल लोंढेजी, एबीपी माझाला आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।